राज्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। कोकणामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। सोबतच सरासरी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे, ज्यामध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। सिंधुदुर्गसाठी आज रेड अलर्ट आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या घाट माथ्यावरती देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। कोल्हापूर आणि साताऱ्यामधील घाट माथ्यावरती अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे, तर विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह सर्वत्र पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भासाठी आज येलो अलर्ट आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। सोबतच सरासरी 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामध्ये रत्नागिरी आज ऑरेंज अलर्ट आहे, ज्यात 100 मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। सिंधुदुर्ग आज रेड अलर्ट आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। कोकण आणि पश्चिम घाटात माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मुंबईत देखील आज पहाटेपासूनच पावसाची संततधार ही पाहायला मिळते। यामध्ये आपण पाहिलं तर दुसरीकडे राज्यात कोल्हापूर आणि साताऱ्यात घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता आणि संपूर्ण विदर्भासाठी आज येलो अलर्ट हा वर्तवण्यात आलाय। आणि त्यानुसारच आपण पाहिलं तर हवामान विभागाने गरज असेल तरच घराबाहेर पडा, पावसात आपली स्वतःची काळजी घ्या असं आवाहन सर्वसामान्यांना केलं आहे। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।